शून्य. सतसत विवेकबुद्धी गमावून बसलेले हे लोकनेते आणि त्यांच्या मागे, त्यांच्या आदेशामागे मेंढरासारखं धावणारी ही जनता. हे दुष्ट चक्र थांबणार का? माणसाला माणसासारखं कधी जगता येईल? जिथे माणूस माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून जगेल, स्वार्थाला, वैरभावाला अजिबात जागा नसेल, सर्वत्र बंधुभाव असेल, जिथे फक्त प्रेम असेल, असं सुंदर विश्व आपल्याला निर्माण करता येईल का? असं निर्मळ विश्व आपल्याला मिळू शकेल का? Happy 6 September. काय? आज 6 सप्टेंबर. थँक यू डार्लिंग. इशी, अंघोळ केलीस तू. असू दे ग. आजचा दिवस आपल्यासाठी खास दिवस आहे. आठवतंय आजच्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. आपल्या दोघांचं, फक्त दोघांचं एक वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी. खरंच चैन, त्या विश्वात तुझ्या प्रेमात दिवस कसे भरकन उडून गेले कळलाच नाही. You know, Jen, how much I love you. Life without you, I just can't imagine. नाही नो, तरी सुद्धा 6 सप्टेंबर विसरला असत. Come on, Jen. असं फक्त एखाद दिवस लक्षात ठेवला म्हणजेच प्रेम सिद्ध होतं असं काही आहे? ऑब्विसली. अगं प्रेमात माणसं सगळं जग विसरतात. तारखेचं काय घेऊन बसलीस तू? प्लीज डोंट ट्राय टू फूल मी. मला कळतंय सगळं.
हॅलो. काय जॉर्ज? चला साहेब. वृषभ इंडस्ट्रीज कामगार युनियनचे आमचे नेते विक्रम जाधव आता आपल्या पुढे कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सादर करतील. प्रत्येक कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वैद्यकीय सुविधेसाठी एक फंड उभारला जावा. कामगारांच्या वार्षिक बोनसमध्ये किमान 8% वाढ व्हावी. प्रत्येक कामगाराला किमान 1300 रुपये वाढ मिळावी. त्याचबरोबर प्रत्येक कामगाराला विम्याचं संरक्षणही मिळावं. संपाचा प्रत्येक दिवस हा पगारी धरला जावा. महिला कामगारांना त्यांच्या गरोदरपणाच्या काळात 3 महिने पूर्ण वेतन रजा मिळावी. कामगार कामावर असताना मृत पावल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी. तसंच त्याच्या वारसाला त्याच जागी नोकरी देण्यात यावी. सर, आमच्या या मागण्या अत्यंत न्याय्य आहेत. आमच्या कायदेविषयक सल्लागार समितीने त्या पूर्णपणे अभ्यास करून आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. तरी माझं आपल्याला कळकळीचं आवाहन आहे, या आमच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात. अन्यथा हा संप असाच बेमुदत चालू राहील. दादा दादा, एक पगारवाढीच्या मागण्या सोडल्या तर बाकीच्या काही मागण्या जड नाहीत आपल्याला. अहो, जरा कंपनीच्या भवितव्याचा तरी विचार करा. राणे. येस सर. हो सर. नमस्कार. हा, नमस्कार. साहेबांनी तुमच्या मागण्यांचे पेपर्स मागवले. हो. हे घ्या साहेब. हॅलो भाऊसाहेब, मी जयंता बोलतोय. बोल जयंता. खूप समजवलं संपत दादाला, पण ऐकायला तयार नाही. तशा विक्रम जाधवच्या मागण्या काही फार जड नाहीत आपल्याला. जयला हा संपतराव सख्या भावांना खिंडीत गाठायला पाहतोय. भाऊसाहेब, मग कसं करायचं तुम्हीच सांगा आता. आपला संपत आणि तो कामगार नेता, काय नाव त्याचं? विक्रम जाधव. विक्रम जाधव. दोघांनी पण 2 महिने झाले खूप हैराण केले आपल्याला. एक काम कर, तू संपतचा जवळचा माणूस पकड, मग सांगतो मी काय करायचं ते. ठीक आहे भाऊसाहेब. मित्रांनो, आपण आपल्या सगळ्या मागण्या मॅनेजमेंट समोर मांडलेल्या आहेत, पण तुर्तास त्यांनी त्या काही मान्य केलेल्या नाहीत. पण माझी खात्री की तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे राहिलात तर आपण त्या मागण्या नक्कीच मान्य करून घेऊ त्यांच्याकडून. तेव्हा मी असं ठरवलंय की हा संप असाच काही दिवस पुढे चालू ठेवायचा आहे. विक्रम जाधव जिंदाबाद! विक्रम जाधव जिंदाबाद! विक्रम जाधव जिंदाबाद! आपल्या या संपामुळे मुख्यमंत्र्यांवर प्रचंड राजकीय दर्पण आलंय. हे बघा न्यूज काय म्हणते ते.
वृषभ इंडस्ट्रीजच्या संपामुळे मुख्यमंत्री भाऊसाहेब पाटील यांची सत्ता धोक्यात आली आहे. विरोधी पक्षांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केलाय. राजकीय निरीक्षकांचा तर असा दावा आहे की आजच्या रात्रीतून काहीतरी घटना घडतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाऊ शकते. या संपतरावांची पण कमाल आहे. इस्टेटीच्या वादापायी आपल्या सख्ख्या भावाला अडचणीत आणायला निघालाय तो. मी तर असं ऐकलं होतं की आणि विरोधी पक्ष नेत्याबरोबर पण त्याच्या बैठका सुरू असतात म्हणे. अहो, भाऊसाहेबाला काही कमी लेखू नका. त्या संपतरावाच्या डोक्यावर बसवायला त्यांनी खास अमेरिकेहून जयंतरावाला आणलंय. गंमतच आहे सगळी. पण मेमनच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की जयंतरावांची आपल्या मागण्या मान्य करायला फारशी हरकत नाहीये. म्हणजे मला असं वाटलं. हा, आणि बरं का बॉस, म्हणजे आपल्या कंपनीचे वकील मेमन चांगले मित्र आहेत तिरपुडे साहेबांचे. काही कॉम्प्रोमाइज वगैरे इम्पॉसिबल. पण काही म्हणा, मला तर पुढे आपल्यासाठी केकवे दिसतोय. संपतरावाला झुकावंच लागेल, कारण सीएम गप्प बसणार नाही. तसं नाहीये ते. कोणशी आहे तो? व्यवहारी नाहीये. इज अन एक्सप्लॉयटर. मुख्यमंत्र्याबरोबरच्या वादापोटी त्यांची सत्ताही घालवेल आणि आपल्या कंपनीला टाळाही लावेल. इतकं सोपं नाहीये ते. तिरपुडे साहेब, तुम्ही काय म्हणत होतात सकाळी? ते नोटीस वगैरे काय काय ते? मॅनेजमेंटला नोटीस पाठवतोय मी. आता बघा काय मजा होते ते. फक्त तुमची ती सह्या केलेले लेटर हेड्स लागतील. संजय, हा, बोल निर्मला. मी मजेत. तू कशी आहेस? विक्रम इज जस्ट फाईन. तुझा कायदे पंडित टकलू नवरा काय म्हणतोय? नाही ग, गंमत केली. हो, भेटूया. ओके ओके, सी यू. बाय बाय. हॅलो. विक्रम, मी जयंत बोलते. हा, बोल. विक्रम, प्लीज आज उशीर करू नकोस. वी आर गोइंग टू सेलिब्रेट 6 सप्टेंबर विथ अ ग्रँड पार्टी. हां, पार्टी? अगं, तुला काही वेळ काळाचं भान? हं? अगं, संपाची परिस्थिती इतकी बिकट असताना तू. मला माहित नाहीये का, पण पार्टी म्हणजे मित्रांना वगैरे नाही बोलवलं रे. फक्त तू आणि मी. ओके. हॅलो, बोला. ठीक आहे. आई, मला भूक लागली आहे. आई, मला भूक लागली आहे. गप गप गप. कशाला कशाला मला छळताय?
अहो गेले 2 महिने दुधाचं बिल थकलंय बाई तुमच्याकडं. अहो 8 दिवसात फॅक्टरी सुरू होईल की व? तुझी फॅक्टरी काय चालू होती, आज चालू होती, उद्या चालू होती, फॅक्टरी काय चालू होत नाही, माझं दुधाचं बिल काय मिळत नाही. अहो असं नका करू भाऊ, अहो नका तुमच्याकडे दादा. पैसे नाही तर दूध घेता का चला हा? भाऊ ऐका की व. अहो विक्रम जाधव जिंदाबाद. अरे विक्रम जाधव जिंदाबाद. विक्रम जाधव जिंदाबाद. जिंदाबाद. घर नंबर 123. घर नंबर 123. रमेश निकम, मीच आहे. सुरेश मोरे. तो शेवट राहतो साहेब. काय झालं? चला तुम्हाला दोघांना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर हजर व्हावं लागेल. पोलीस तुमच्या बायकांना पकडलंय. बायका का 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 काय झालं? रोकडोबा पुलावर धंदा करताना पकडलंय तुमच्या बायकांना. नमस्कार साहेब, मी साहेबांचा पीए राणे बोलतोय. हा बोला राणे. प्रथम तुमचं अभिनंदन करतो साहेब. कशाबद्दल? तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या साहेब. काय? होय साहेब, सरांनीच मला आपल्याला फोन करायला सांगितला. आता एवढं मोठं माणूस पटकन कसं वाकेल? त्यांचं एकच म्हणणं आहे साहेब, तुम्ही बाहेर सांगायचं की साहेबांना कामगारांची दया आली. कामगारांना काय भिकारी समजतो का रे तो? तसं नाही साहेब, समजुकीनं घ्या जरा. तुम्ही असं का करत नाही साहेब? म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर साहेबांनी तुम्हाला लगेचच त्यांच्या वैभववाडीच्या फार्म हाऊसवर बोलवलंय. जरा महत्वाचं बोलायचं आहे. मग काय करता साहेब? ठीक आहे. रोहित, रोहित काय पाहिजे? काय पाहिजे तुला बॅगेत माझ्या? सगळा पसारा करतो नेहमी. काय पाहिजे? माझं चॉकलेट. तुला चॉकलेट पाहिजे? रोज रोज चॉकलेट पाहिजे याला. अ. चॉकलेट पाहिजे ना? मग ते काय चॉकलेट आहे? हे सगळी नाही मिळणार. आज एकच. तुझे मम्मी पप्पा ना मारणारच मला तुझे दात किडले तर.
आणि गाडी कुठे आहे? विक्रम, अरे केवढा मोठा भरलायस. पाणी पाणी घाल ना त्याच्यात. विक्रम, विक्रम मला सांगणारच का काय झालंय? विक्रम, तू जोपर्यंत सांगत नाहीस मला कसं कळणार? अरे मला सांग ना विक्रम. जेन, तू जेन, प्लीज प्लीज मला जरा शांत बसू दे. त्यांच्या पियेला म्हणजे राणीला मला फोन करायला लावला. ते म्हणाले तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. संपतरावांनीच त्यांना तसं सांगायला लावलं. मला बोलावलं ताबडतोब फार्म हाऊसवर. मी गेलो, भेटलो, मग असं झालं. नंतर शेट शेट राणी राणींशी बोलले कितीतरी वेळा. आज सकाळीच मागण्यांचे पेपर्स घ्यायला बोलले ती माझ्याशी. No, not in any case. तो फोनवरचा आवाज राणींचा नव्हता, नक्कीच नव्हता. Seems very, very warm at the highest place. Since we had dropped. मम्मी के बाद.
हॅलो, संजय, मी तिरपुडे बोलतोय. कुठे आहेस तू? मी पार्टी ऑफिसला जाऊन येतोय. काय भयंकर गोष्टी घडतायत तिरपुडे साहेब. बरं, बॉसचा फोन झाला का? नाही झाला. मी करणार आहे. हा, मी कळवतो तुला, कळवतो. ठीक आहे. हॅलो 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 हां संजय 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 हां मी विक्रम बोलतो. एक काम कर, जरा ताबडतोब घरी निघून ये माझ्या. हां हॅलो हॅलो संजय, हॅलो ऐकायला येत आहे का? Oh shit. हॅलो हां हॅलो 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 ॲडव्होकेट तिरपुडेंचं घर. जरा साहेबांना द्या प्लीज. आपण कोण बोलताय? मी 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 विक्रम जाधव बोलतोय. हॅलो हॅलो, हां हॅलो हॅलो हां ते घरात नाहीयेत. नाही अहो जरा महत्वाचं काम आहे म्हणून अहो, तुम्हाला मी सांगितलं मी ना ते कामगार घरात नेता नाहीयेत. विक्रम जाधव बोलतोय. मी हॅलो हां हॅलो हां विकी, अरे काय झालंय? का पितोयस इतकी? हे बघ, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का? कुणाला काही लागलंय का? विकी आता बास. जेन प्लीज. नाशिक जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेविषयक घटना पाहायला विसरू नका. विकी अरे काय झालंय तुला? विकी अरे मला सांग ना. विकी काय एवढी दारू पितोयस तू? विकी माझ्याशी बोल ना. विकी सांग काय झालं? काय झालं? सांग ना काय झालं? मला विकी तुझं कोणाशी भांडण झालंय का? तुला कोणी काही बोललंय का? तू संजयला फोन केला होता, संजय तुला काही बोलला का? त्याच्याशी भांडण झालं का? अरे मी काय विचारते, बोल ना. एक निवेदन. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री भाऊसाहेब पाटील यांचे बंधू आणि आपल्या शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती संपतराव पाटील यांची आज सायंकाळी एका अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. हत्येमागचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे. पुढील बातमीपत्र अल्पशा विश्रांतीनंतर. जेन बिलीव्ह मी, हे सेड तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. सो कमावय त्यांच्या त्या वैभववाडीच्या फार्म हाऊसवर बोलवलं मला. मी गेलो आणि ही वॉज किल्ड. ही वॉज किल्ड. जेन ऐकतेस ना तू? जेन जेन माझ्यावर विश्वास ठेव जेन. मी काही केलेलं नाहीये जेन. मला फसवलं गेलंय जेन. मला
मला फसवलं गेलंय जयन. सर मी ओळखलं. पाटील इतकी वर्ष माझ्या बरोबर आहेस, एक तरी गाणं ओळखलंयस का? उगाच काहीतरी काय बोलतोय. जीवन के सफर में राही. पाटील 10 वर्षात पहिल्यांदाच गाणं ओळखलंस. शाबास शाबास. पाटील, माळकर, फिरके, सगळ्या फार्म हाऊस भोवती बंदोबस्त लावा. होय सर. कुणालाही आत सोडू नका, कुणालाही. बी केअरफुल, स्पेशली नो मीडिया पीपल ॲट ऑल. पोलीस तपास सुरू आहे. तिरपुडे. मिस्टर मेमन, is this sufficient? This is enough, sir. Perfect. And traffic is ready, sir. Are you sure? Yes. सगळं बरोबर आहे बॉस. गो अहेड. पत्रकारांना गोष्टी कळल्याच पाहिजे. आम्हाला तुमच्याकडे मोठा व्हायचा आहे. साहेब, हे प्रकरण मीडियापासून का लपवण्यात येते? हे बघा, पोलीस डिपार्टमेंटच्या हाती काही कच्चे दुवे लागले होते आणि त्यांची पूर्ण छाननी झाल्याशिवाय हे प्रकरण प्रकाशात येऊ नये असं त्यांना वाटत होतं. असं ऐकायला येत आहे की आपल्या दिवंगत बंधू संपतराव आणि आपल्यामध्ये काहीतरी बेवना होता. हा सगळा विरोधकांचा अपप्रचार आहे. अहो, संपतराव माझा धाकटा रक्ताचा भाऊ होता आणि आम्हा दोघा भावांमधलं प्रेम म्हणजे राम लक्ष्मणा इतकंच पवित्र प्रेम. सर, तुम्हाला कुणाबद्दल संशय? त्यांचा कुणाबरोबर वैर होतं का? हा, आता माणूस मोठा झाला म्हणजे त्याला वैरी हे निर्माण होणार. पण संपतराव तसा सज्जन माणूस. गेले काही दिवस कंपनीच्या संपामुळे तो परेशान होता. कामगारांचा त्याला खूप कळवळा होता. संपामुळे तो रात्र रात्र जागत असे. पण हे कामगारांचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांच्या जीवाशी खेळतात. नाना प्रकारचे देखावे उभे करतात. त्यांच्यामुळे कामगारांची कुटुंब आज देशोधडीला लागायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच शासनानं ही बाब आता गांभीर्यानं घ्यायचं ठरवलेलं आहे. विकी, शांत हो. संपतरावाला कामगारांचा कळवळा होता म्हणे. डोंगे साले. अरे याला जर शक्य झालं असतं ना तर मी सगळ्या कामगारांना गोळ्या घातल्या असत्या तेव्हाच. विकी बघ, प्लीज तू शांत हो. अरे असं चिडून हातपाय गळून नाही चालायचं आता. हे सगळे स्वार्थी आहेत का जैन? They trapped me. सी आय नो, पण अजूनही काहीच बिघडलेलं नाही. तुझ्या विरुद्ध कुठलाच पुरावा नाहीये त्यांच्याकडे. पुरावा? जैन, आपली गाडी ही संशयास्पद अवस्थेत पडली आहे तिथं आणि दिवस रात्र स्कूटरवरनं फिरणारा मी आज मारे कारनं गेलो आणि नेमका आजच तू आग्रह धरलास. विकी, कारने जा आज. यू फोर्स मी. विकी, वाय डिड आय फोर्स यू? कारण तूच म्हणालास ना, मॅनेजमेंट तुझ्या विरुद्ध कारस्थान रचू शकतं, तुझ्या जीवाला धोका आहे. मग जीवच काय, आता सगळं संपायची वेळ आली आहे. विकी, यू आर ड्रंक. जैन, ए जैन, तुला काय वाटलं मी काय तुझी शत्रू आहे? तुला फसवण्यासाठी मी तुला गाडी जायला सांगितलं. I didn't mean it.
आय डिडंट मीन इट. बडबडलो मी काहीतरी संतापाच्या भरात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. तुझ्याशिवाय कोण आहे का मला जेन? जेन, तू जर माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना तर इट्स ओके. मी तुझ्यावर चिडेनेच वाटूच कसं शकतो तुला? तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजान. काय पाटला, आज काय कणेकरांचा फोटो बघून निघालास काय? सगळीच गाणी ओळखतोयस ते. हुशार आहे. कोण साहेब? तो ज्यानं तुला, मला आणि कमिशनरांना सगळ्यांनाच कामाला लावलंय तो. पडद्यामागचा सूत्रधार. आम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. वन ॲट अ टाइम. हे बघा, तासाभरात मेडिकल रिपोर्ट्स आमच्या हातात येतील. त्यानंतरच मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. मेडिकल रिपोर्ट तर ठीक आहे हो, पण पोलीस तपासाचं काय? अहो, पोलीस तपास चालू आहे आणि आमच्या डिपार्टमेंट तर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या 48 तासामध्ये आम्ही गुन्हेगाराला अटक करू. तसा काही पुरावा मिळालाय काय? एनी क्लू? नाही, अद्याप तरी तसा काही पुरावा आमच्या हाती आलेला नाही. वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. आणि थोड्याच वेळात आमच्या हातात पुरावा येईल सुद्धा. आणि कायद्याचे हात नेहमी लांब असतात. एक विशेष निवेदन. संपतराव पाटील हत्येसंबंधी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही लवकरच संपतरावांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. विकी, विकी रे, काय झालं? काय शोधतोयस तू? विकी, अरे मला सांग ना, मी शोधू का? काय हवंय विकी? संपतराव पाटील हत्येसंबंधी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. काळ्या रंगाची कार्टियर कंपनीची एक गॉगल केस पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे
की या केसद्वारे आम्ही लवकरच संपतरावांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. I'm trapped, Jane. I'm completely trapped. Completely trapped. सगळ्यांना माहिती आहे. संपतराव आणि माझ्यात वाद व्हायचे. तो मेला तेव्हा मी तिथंच होतो. माझी गाडी म्हणजे तुझी, पण मी नेलेली गाडी संशयास्पद अवस्थेत तिथंच आहे. माझी गॉगलची केस सुद्धा त्या डेड बॉडी जवळ सापडली. काय उरलंय? It's a simple and clear The hell case. with your conclusions. How simple and clear. See, I believe you have done nothing. तू काही केलेलं नाहीयेस विकी. तू म्हणतेस जेन, मी म्हणेन कदाचित संधी मिळाली तर, म्हणजे त्यांनी दिली तर. विकी प्लीज. पोलिसांपुढे सगळं चित्र स्पष्ट आहे जेन. विकी असं बोलू नकोस. हे बघ अजून काही बिघडलेलं नाहीये. हे बघ निर्मला अजून घरी आलेली नाहीये. एकदा ती मला भेटली ना की मग आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. विकी खरंच तिचे मिस्टर खूप मोठे वकील आहेत. साधा वकील नाहीये तो तुझ्या तिरपुड्यांसारखा. अगं तिरपुडे इज एक्सपर्ट इन लेबर लॉ. त्यात सुद्धा वेगवेगळे भाग आहेत जेन. असू दे. तिचे मिस्टर हायकोर्टाचे वकील आहेत. ही सुपिरियर दॅन दोज ऑर्डिनरी लॉयर्स. खरंच विकी. विकी. I can't understand one thing, Jane. I believe in Marx's theory. I believe in harsh reality of life. मृत्यू काय ग? इट्स एन ऍक्सिडेंट. कधीही मरू शकतो मीच काय, कोणी कधीही मरू शकत. पण मी मरणाला कधी घाबरलो नाही. पोराच्या पाण्यात न काय किंवा आगीत न काय कित्येक लोकांना वाचवलंय मी कधी घाबरलो नाही. पण मग आज हे पोलीस, पुरावे या असल्या फालतू गोष्टींना का घाबरतोय मी? का बेतऱ्यासारखा लपून बसलोय मी इथे? तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? कळतंय ना तुला? तुझ्यामुळे चेन, तुझ्यामुळे मला तू हवी आहेस चेन. मला तुला गमवायचं नाहीये. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत जीवन. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. तू माझी आहे चेन. तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही फादर. मी खरंच त्याच्याशिवाय जगू शकत नाही. I really love him, father, and he loves me more than I do. पण फादर मला माझ्या पप्पांची भीती वाटते. He is a very religious man. Actually, father, Vikram Hindu है. But we believe that we are humans first.
आणि तो तर धर्म वगैरे काही मानतच नाही. फादर मी त्याच्याशी म्हणजे आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आय एम टेलिंग यू अगेन फादर, वी रिअली लव्ह इच अदर. एम आय रॉंग? मी चुकत तर नाहीये ना? My child, everything which is good in this world is God. And love is the best thing on this earth. Even God has no powers to ask right or wrong about true love. जे किती दम लागला तुला? काय इतकं धावत कालीस तू? विकी एक मिनिट जेन, मला मला ना तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. माझा ऐक. एक मिनिट. विकी ऐक. विकी विकी ऐक ना. विकी माझा ऐक ना. ऐक विकी ना. प्लीज ऐक, प्लीज 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 प्लीज. ओके ओके. विकी, गॉड इज विथ अस. फ्रॉम चेन विथ लव. थँक्यू. यू वेलकम. आता तू सांग काय सांगणार होतास? अगं दिल्ली युनिव्हर्सिटीने तुझं पुस्तक छापणार होते ना? हा त्याच्या प्रती आल्या आहेत. वाव, पब्लिश झालं पण. थँक्यू. आयुष्य गुंफिले मी आता तुझ्या सवे, हे ऊनही नवे अंचांदणे नवे. आयुष्य गुंफिले मी आता तुझ्या सवे, हे ऊनही नवे अंचांदणे नवे. आयुष्य गुंफिले मी. संगीत यौवनाचे, संगीत यौवनाचे डोळ्यात ऐकताना, गाणी नव्या ऋतूचे अधरात पालवे. गाणे नव्या ऋतूचे अधरात पालवे. आयुष्य गुंफिले मी आता तुझ्या सवे, हे ऊनही नवे अंचांदणे नवे. आयुष्य गुंफिले मी. स्पर्शातुनी थरारे, स्पर्शातुनी थरारे मनगूज पाकळ्याचे. हा भोवरा सुखाचा सहवास मोहवे, हा
आता तुझ्या सवे आयुष्य गुंफिले Well, Mr. Vikram, what is the subject of your book? It is about globalization and idealism, sir. It describes about practical socialism. म्हणजे सर मार्क्स सारख्या फिलॉसॉफरचा आदर्शवाद आणि प्रेझेंट सिच्युएशन यांची थोडीशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय मी. म्हणजे भांडवलदारांनी आज जो काही बाजार मांडलाय. Bullshit. Dad, please. We are on the dinner table. Oh. I'm sorry. I'm sorry, dear. Well, Mr. Vikram, I'll call it as a fanatism. You mean Marx, Tocqueville? We are fanatic. Sort of. You can say. Mr. Vikram, तुम्ही मी किंवा आणखी कुणीही कितीही पैसे कमवावेत ना, ज्याला आय मीन ज्याच्या गुणांना जगात किंमत असेल त्यांना कमवावेत पैसे, हरकत नाही. Forget it. तुम्हाला किती पैसे मिळाले? सॉरी सर. आय मीन तुम्हाला रॉयल्टी किती मिळाली? 10,000 रुपये. No, but money is not important for me, sir. Not at all. काय आहे, माणसानं आपल्या फालतू गरजा कमी केल्या ना तर मला वाटतं कमी पैशात सुद्धा जगता येतं चांगल्या प्रकारे. यू मीन यापुढे माझ्या जैनलाही तसंच जगावं लागेल, राईट? वेट वेट वेट. You know, Mr. Vikram, how I brought my child? Like an apple. An apple in the refrigerator, okay? But I really love him, Dad. Shut up. Just shut up. Don't talk nonsense and listen to me carefully, okay? I told you this guy is not proper suit for you. पण तुम्ही एकदाची बोलून घेतलं तर काय हरकत आहे? लेट अस गिव्ह हिम अ चान्स. अरे 10,000 रुपये कमवतो तो काय सुखात ठेवणार आहे मी तुला? 10,000 सुद्धा सुखात राहायला तयार आय आहे. एम सॉरी सर, मी तिला अतिशय सुखात ठेवू शकतो. ए यू शट अप. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. आय टोल्ड यू. तू का मध्ये बोलतोस आमच्या? मध्ये बोलतोस म्हणजे काय? सगळी सुख पैशात मोजता येतात का सर? तू काय बोलताय? तुला माहितीये सुख काय असतं ते? तू सांगतोस मला हे तोंड बघा मी सब यू शट अप. माइंड युअर लँग्वेज मिस्टर फर्नांडिस. Hey, you! Just get lost of my house! Get out, I said! Get out! Thanks for your dinner and hospitality. Jen, if you go now, I'll never see your face again. Mind well.
इट्स नॉट फेअर जेन प्लीज. मला एकटीला सोडून निघून चालला होतास. इज दिस फेअर? पाटील जरा ड्रायव्हिंग सीटवर बस. बस बस. काय दिसतंय तुला समोर? तर डोकं चिताला लागलंय, वाकून बघू का? बघ बघ वाकून बघ. काय दिसतंय? फार्म हाऊस आहे सर. म्हणजे मिस्टर एक्स इन बॉम्बे सर. पाटील मिस्टर एक्स बॉम्बेत नाहीये, इथंच आहे या गावात. घे ना ग. हे काय आपले आउटगोइंग कॉल्स बंद झालेत. हा? बिल तर परवाच भरलं मी. हॅलो 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 निर्मला. हॅलो हॅलो ऐकू येत आहे? हॅलो. हां हॅलो. हां संजय. अरे कधीपासून फोन करतोय मी तुला आणि सारखा कट का करतोयस तू? मी कशाला कट करू? सिग्नल नसेल. नंतर माझी बॅटरीही संपली आणि वैभववाडीच्या पुढे होतो. अरे हो, पण मी तुला फॅक्टरी जवळ थांबायला सांगितलं होतं ना. थोडं अर्जंट काम होतं. मित्राचे वडील वारले होते. बोल. संजय अरे एका अडचणीत सापडलोय. काय काय करावं सुचत नाही. माहिती आहे मला. तू इतका खतरनाक खेळ खेळशील असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे व्हॉट यू मीन? अरे मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून खून करायचा, तो सुद्धा चेअरमनचा. मी खून केला? संजय अरे तू. आणि खून केला तर केला, वरून नेतेपदाचा राजीनामा दिला.
मी कधी दिला राजीनामा? कशाला नाटक करतोयस विक्रम? संजय, अरे काय बोलतोस? हॅलो. हॅलो, तिरपुडे साहेब, संजय बोलतोय. विक्रम, नेमके निर्मलाचं मिस्टर 15 दिवसांसाठी गेलाय ना? दिल्लीला गेलाय. वाईट वेळेला कोणीच नसतं चेन, कोणीच नसतं. हा, अरे फोन दे इकडे. हा. हा, हॅलो हॅलो. हा, तिरपुडे साहेब आहेत का? पुढे साहेब अजून घरी आलेले नाही. आले नाहीत? अहो 11 वाजत आले. कधी येणार विचार, कधी येणार आहेत? हॅलो हॅलो हॅलो. तिरपुडे पण कुठे गेले कोण जाणे. सेल पण बंद करून ठेवलाय. मगाशी कोणाचा फोन आला होता? संजयचा. काय म्हणाला? तो म्हणत होता खून मी केलाय म्हणून. राजीनामा दिल्याचंही म्हणत होता. राजीनामा? कुणी? कामगार नेते विक्रम जाधव यांच्या ऐनवेळीच्या राजीनाम्यामुळे ऋषभ इंडस्ट्रीजच्या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर विक्रम जाधव यांनी सगळ्या मागण्या मागे घेतल्याचं वृत्त आहे. याचे तीव्र पडसाद कामगारांमध्ये उमटले असून कामगारांनी विक्रम जाधव यांच्या प्रतिमेचं दहन केलं. त्यांच्या जागी आता त्यांचे निकटचे सहकारी संजय सातपुते यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांनी संप मिटल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून कामगारांना शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन केलं आहे. 3,500 कामगारांचा संप मिटल्यामुळं आज मला मनापासून समाधान वाटतंय. पाटील, हा प्रिंट आउट घे. येस सर. मिस्टर विक्रम, यू आर अंडर अरेस्ट. नाही पण काय काय केलंय काय मी? कुणाचा आरोप आहे तुमच्यावर? घेऊन चला रे याला. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी काही केलेलं नाही. अहो तुम्ही असं काय करतात? माझं ऐका तुम्ही. खरंच काही केलेलं नाही. तुम्ही ऐका तुम्ही. चला. काही नाही केलं मी खरंच काही केलेलं नाही. काही केलं नाही मी. त्यांनी काय नाही केलं. मी तुमच्या पाया पडते हो, त्याला सोड, please. चला. खरंच काही केलं नाही. चला, काम करू द्या. विक्रम, 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 सोडा बाई त्याला, मला जाऊ द्या. तुम्हाला असं सोडा सोडून म्हटलं नाही ना. जाऊ शकत. विक्रम, चला रे. विक्रम, माझ्याकडे बघ ना. विक्रम, please. सोडा तुम्ही. विक्रम, माझ्याकडे बघ ना. विक्रम, विक्रम.
सांगत होते ना मी तुला. थोडस जेवतोस का? काहीतरी खाल्लंस ना तर बरं वाटेल तुला. थोडस लिंबू सरबत करून देते. गार लिंबू सरबत प्यायल्यावर बरं वाटेल. थोडस करून देते, पी तेवढं. हं? विक्रम, विक्रम काहीतरी खाऊन घे ना. विक्रम, भूक नाहीये मला. अरे असं जेवणावर आकडून कसं चालेल? कुठे चाललायस तू? विक्रम, मी तुझ्याशी बोलते. कुठे चाललायस तू? विक्रम, आता आणि काहीतरी तू करू नकोस. चूक काय मी काय चूक केली का? माझी काही चूक नाहीये. सह्या केलेले कोरे कागद कुणाकडे तरी ठेवायला देणं ही चूक नाहीये का रे? तू असं करूच कसं शकतोस? हे तू बोलतेस जे हं? मी मोठ्या विश्वासानं पेपर्स सह्या करून त्यांच्याकडे ठेवले आणि ही मिसयूज माय पेपर्स असं म्हणायच्या ऐवजी तू मलाच दोष देतेस. हो, because you have not judged him well. He misused your papers because you are just not fit to live in this world. I'm not. Yeah. I'm not. अच्छा. चला म्हणजे काही वर्षांनी का होईना वडिलांशी सहमत झालीस तू तुझ्या. Vicky, please don't take it otherwise. अरे तुम्ही सगळेजण या विक्रमच्या चांगुलपणाला मूर्खपणा समजताय. अरे बघूच, मला फसवून तो नेता झाला म्हणजे काय जग जिंकला नाही आहे सगळं. आय विल गो टू द कोर्ट. विक्रम, माझा ऐक. नाही, त्या संजयलाच आधी जाब विचारतो. सगळे साले माझ्या मागे पुढे फिरणारे कुत्रे साले. विक्रम, थांब. विक्रम, माझा ऐक. विक्रम थांब जरा. विक्रम, एक मिनिट. विक्रम, हे बघ, माझा ऐक. प्लीज माझा ऐक. विक्रम, काय केलं नाही मी याच्यासाठी? काय केलं नाही मी याच्यासाठी? विक्रम ऐक. थोडासा गाफीलपणा झाला जे सगळ्यांनी सगळ्यांनी विश्वासघात केला माझा. विक्रम, तू पुन्हा तीच चूक करतोय. विक्रम, विकी, 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 विकी.